सुतकात पाळावयाचे 23 नियम. 1. सुतकामध्ये केस व दाढी कापू नये. 2. आप्तेष्ट, शेजारी किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण करावे. 3. हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. 4. कुठल्याही देवळात जाऊ नये, मात्र देवतेचेही बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही. 5. सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये. 6. सुतक घरासोबत भावकी तसेच अडनाव बंधूंनाही लागू असते. 7. घरामध्ये 10 दिवस काळा चहा वगळता काहीही बनवू नये. 8. दररोज अंघोळ करावी, मात्र कपाळाला तिलक लावू नये. 9. सुतक पडलेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरुषांनी तिलक किंवा टिकली लावू नये. 10. नवीन वस्त्र परिधान करू नये. 11. अत्तर वापरू नये. 12. घरात अन्न शिजवल्यास त्यास फोडणी घालू नये. 13. सुतकात घरातील सदस्यांनी बाहेर पडू नये. 14. सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यात जाऊ नये. 15. 10व्या दिवशी दशक्रिया विधी असतो, ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते. 16. 10व्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरात पुरुष व्यक्तींनी डोईवरील संपूर्ण केस काढावेत. 17. 10व्या झाल्यानंतर सुतक फिटते. 18. 10व्या व 11व्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी, सुतकातील सर्व कपडे धुवावे आणि घरात गोमूत्र शिंपडावे. 19. 10वा झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी 13वा विधी करावा. 20. 13व्या विधीला नातेवाईकांना बोलवावे आणि गोडधोड खायला करावे. 21. या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरुष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराचं सुतक संपते. 22. स्त्रियांनी 10व्या किंवा 13व्या नंतर टिकली किंवा गंध लावायला सुरुवात करावी. 23. 14व्या दिवशी घरात निधन शांत व उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. सुतक हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण प्रथा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होते. मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.